यात ब्लेसिंग टाइम मोगाच्या बाबा आणि बहिणीनो, नोव्हेंबरची 16 तारीख आयतार 2020 आणि 5 दिसपट्ट्या मिसाची वचपा आणि कीर्तन. आज आम्ही सा जेर तुडवरती आमचे स्मरण करता. पहिले वसाप मालाकी प्रवदीच्या पुस्तकांतले अध्याय 3 ओळ 19. पळया, जलत्या अकट्या परी तो दीस येता, सगळी गर्विष्ट आणि नष्टी मनशा चोरव्यासारखी जातेली. आणि येवसो असा तो दीस तांचे मूळ आणि ताळ दवरी नासता तांकां उज्यान लासतलो म्हणटा दळबरांचो सर्वेस्पर. पूण तुमकां म्हज्या नांवाची भिरण धरतेल्यांक नितीचो सूर्य उदेतलो आणि ताच्या किरणांनी भलायकी आसतली. देवाचे उतार हे देवाची ओड उपकार. श्लोक. न्यायनितीन पृथ्वीची जडती करूंक सोमी येतलो. किन्नारी हाती घेऊन गितां गाया, विणे वाजून मधुर संगीत करा, तुथुरी कोंब फुंकून सर्वेस्पर रायाक जैत मगा. श्लोक. न्यायनितीन पृथ्वीची जडती करूंक सोमी येतलो. दर्यो आणि तांतू आसा ते सर्व, भूमी आणि तिचेर आसा तो लोक आनंद पावोंक, न्हंयो उल्हासान ताळयो पेटोवंक, पर्वत संतोषान उडोन नाचोवंक. श्लोक. न्यायनितीन पृथ्वीची जडती करूंक सोमी येतलो. सगळी सृष्टी येवसो आसा त्या सर्वेस्परा मुखार उल्हासूंक तो संसाराची मनसुबी करूंक येतलो. न्यायनितीन पृथ्वीची तो जडती करतलो. सत नितीन लोकांक तो निर्णय करून दितलो. श्लोक. न्यायनितीन पृथ्वीची जडती करूंक सोमी येतलो. दुसरे वसाप तेस्सलोनिकरांक बरयल्ल्या दुसऱ्या पत्रांतले अध्याय 3 ओळ 7-12. भावा भयणीनो, तुम्ही आमची देख घेऊन चला जे म्हूण तुमीच जाणात. तुमचे सवे आसतना आमी काम करिनासता भवनांतल्या आणि कोणायची आमी फुकटाक जेवलेले वा केल्ले ना. तुमचे मध्ये कोणाकच आमी एक ओजे जायनये म्हूण कश्ट आणि पुरासान लेखिनासता दीस रात घाम पिळून आमी काम केला. तुमचे कर्ण आमचो कर्स चलोवंक आमकां हक्क नातले म्हूण न्हय. बगार, तुमी आमचो पाटलाव करीसरकी एक देख तुमकां दिवचे खातीर आमी तशें केल्लें. तुमचे मध्ये आसतनाच आमी तुमकां अशें फरमायलेलें आसा, कोण एकलो काम करूंक आयकना जाल्यार ताका उपाशी पडोवंक सोडा. हांवें अशें सांगूंक कारण आसा, तुमचे मध्ये थोडे जण काम करिनासतना भोवून खावन जियेतात आणि हेरांच्या गजालीन घुसतात, शिवाय हेर कितेंय करिनात म्हूण आमी आयकलां. देखून मानकुलें काम कर, तांणी आपली फोट जोडी जे म्हणून तसल्यांक आमी सोम्या जेजू क्रिस्ताचे नवी फर्मोन बूत सांगता. देवाचे उतार हे देवाचे ओड उपकार. उद्गार. हालेलुया, हालेलुया. दृढ रावा आणि तुमच्यो तकल्यो उभारून धरा, कित्याक तुमची सडवण लागीं पावल्या. हालेलुया. सान लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 20 ओळ 5. त्या दिसांनी थोडे जण देवाळा विशयांत उलोवन ते सोबीत फातरांनी आणि दान आयलेल्या वस्तूंनी सुरंगार येयला म्हणटले. तवळ जेजून तांकां सांगलें, तुमी देखतात त्या बांदपाचो फातर सयत उरासो ना तसलो दीस येतले, सक्कडी कोसलावन घालतले. तवळ तांणी ताचे लागीं विचारलें, मेस्त्री, ह्यो संगती केदाळा घडतल्यो? त्यो घडचो वेळ लागीं पावला म्हूण गुर्त कसलो? तवळ जेजू तांकां सांगी लागलो, कोणेय तुमकां फसयनाशे सत्राय करा. साबार जण म्हजे नांव येतले आणि हांवूच तो आणि नमेरलो वेळ लागीं पावला म्हणटले. पूण तुमी तांच्या फाटल्यान वचनाकात. झुजा आणि काटकाये विशयान खबर ऐकून आकांतून पडनाकात. ह्यो संगती घडा पूण अंत तक्षण येवचो ना. उपरांत तो म्हणालो, राष्ट्र राष्ट्राचेर आणि राज्य राज्याचेर झुजाक देंवतले. थंय हांगा भिरांकूळ भूंयकांपण्यो जातल्यो, दुकोळ आणि मारीची पिडा पडटली आणि आकाशार भिरांकूळ दृश्या आणि विचित्र खुणा दिश्टी पडटल्यो. पूण ह्यो सर संगती घडचे पयले तुमकां धरतले आणि दगदितले. तुमची जडती करचे खातीर तुमकां सिनागोगाच्या अधिकाऱ्या उचीर हाडटले आणि बंदीखान्यांनी घालतले. तुमी म्हजे पाटलावदार देखून तुमकां राया आणि अधिपती उचीर ओडून व्हरतले. सुवार्थेक साक्ष दिवंकू तुमकां हो एक संदर्भ जातलो. तवळ कितें जाप दिवची ह्या विशयांत आतांच आलोचन करचें ना म्हूण तुमच्या मतीन निर्धार करा. हांवूच तुमकां असली वाचासक्त आणि जणवाय दितलो की जर तुमचे विरोधी तुमकां आडावंक वा तुमचेर उपराटे सांगूंक शकचे नात.
तुमची आवय बापय, भाऊ बहीण आनी सैरी दैरी तुमकां पराधीन करतली आनी तुमचे मदल्या थोड्यांक जिवेशी मारयतली. तुमी म्हजे पाटलावदारा देखून हर एकलो तुमकां द्वेषितलो. तरी पूण तुमच्या माथ्याचो एकच एक केस लेगून नास जावचो ना. तुमचे दीग सोंसणिकाये वरवीं तुमचे जीव तुमी राखतल्यात. देवाचे उतार हे वखानी तुका क्रिस्ता.